क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन्स अँड यू हॅव टू बी जेंटलमॅन. मग तो आपला ड्रेस कोड असेल किंवा आपलं मैदानावरचं वागणं असेल. नक्कीच. चला उशीर का होतोय इथे आम्ही टाईम नोंदवलं होतं. प्लीज जरा कोऑपरेट करा कारण आजचा दिवस अंतिम दिवस आहे आणि 12च्या आतमध्ये आम्हाला या मॅचेस पूर्ण करायच्या आहेत अशी आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग आयोजकांकडून दिली गेलेली आहे की माईकद्वारे आपण वारंवार प्रत्येक टीमला त्या सूचना करत राहा जेणेकरून त्या सूचनेकडे लक्ष देतील सर्व खेळाडू. यावेळेस आपण पाहतो दीपक सर पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि या मैदानावर पॉवर प्लेचा विचार केला आपण तर अनिकेत आमच्या सोबत आहेत स्कोरिंगसाठी. अनिकेत जवळपास मला वाटते 10, 11 आणि 12 या पलीकडे मला वाटते धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत या मैदानावर खर्च झाला नाही आहेत. पहिला चेंडू फेस करताना बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतोय. रोहान पहिला चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप आपल्याला आज चांगली पिचिंग पाहायला मिळाली. ही अशा प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला दीपक सर या वेळेस तरी असायला हवी कारण ज्यावेळेस आपण विकेटवर गोलंदाजी करतो त्यावेळेस विकेटचा बॉल आपण अनेकदा पाहिलेला सीमारेषेच्या पलीकडे बॅटर्सपासून कसं लांब राहता येईल याचा मात्र प्रामाणिक प्रयत्न करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहित. सुरेख चेंडू सुरेख अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी म्हणाले बॅट्समॅन आपण पाहिला अप्रतिम बॅट्समॅन पाहायला मिळाला होता. ऑफ साईडला चेंडू खेळायचा होता. पुन्हा एकदा पॅटर्न बॉल्स कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी कनेक्शन व्हायला पाहायला मिळत नाहीये. नक्कीच बरोबर. आपण बघतो की क्रिकेट आता असं बनलेलं आहे की जिथे बॅट्समन डिक्टेट करतात टर्म्स. पण या टुर्नामेंटमध्ये तरी मला असं वाटतं की हा फेअर गेम सुरू आहे. चांगली गोलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत आपण बघितले. तर दोन्ही बॅट्समन आणि बॉलर दोघांना इथे समान संधी मिळत आहे असं वाटतंय. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की हे दोन्ही संघ आमने सामने कधी आले नाही आहेत त्यामुळे नक्कीच हे मॅचला एक वेगळं वळण हे नक्कीच येईल. यावेळेस अप्रतिम स्पिन पाहायला मिळाला. गुडलेल्यावरून चेंडू बराच का असा आतमध्ये आला होता. बॅटर्सला नक्कीच थोडंसं अडचणीमध्ये आणलं होतं या चेंडूनं. अप्रतिम स्पिन पाहायला मिळतोय. यावेळेस बॅक हँड डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट लाईन सोडून जाणार हा चेंडू. पंचांचा हात मात्र समान दिशेने अजय केणी सरांकडून इशारा येतोय की व्हाईट डिलिव्हरी. अवंतर धावसंख्याची नोंद या ठिकाणी होताना अकाउंट ओपन होते ते म्हणजेच कळवा या टीमचं एक या दावेनं. जुड रॉड्रिक्स जे आर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचा हा संघ एनफिल्डच्या वरून यावेळेस मिड ऑफ रिझनमध्ये फिल्डर्स होता त्याच्या वरून हा चेंडू खेळला गेला. डीप लॉंग ऑफ आहे त्या ठिकाणी जवळपास कव्हर अँड लॉंग ऑफच्या मधोमध तो चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 2. चांगले स्टार्ट अपेक्षित असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि मी मगाशी हे दोन्ही कॅप्टनला हेच म्हटलं की संध्याकाळचं सत्र सुरू आहे. ही दुपार नाही आहे. ज्यावेळेस आपण मॅच स्टार्ट केल्या होत्या जवळपास 3, 3:30 वाजता आपण ज्या मॅच स्टार्ट केल्या होत्या त्यावेळेस एक नक्कीच दीपक सर त्याचा उल्लेख नक्कीच मी करणार आहे या चेंडूनंतर. यावेळेस जागा बनवली होती. पुन्हा एकदा हा फटका गॅपमध्ये फिल्डर कोणताही नाहीये. चेंडू मात्र निघून जातोय डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 3 आणि 3:30च्या दरम्यान दीपक सर जे वारे वाहत होते आपण म्हणायचं गेलं तर खारे वारे म्हणू शकतो आपण त्याला. तर त्यावेळेस जे वारे ज्या वेगाने वाहत होते त्यावेळेस ती समुद्राची भरती होती आणि समुद्राची भरती असल्या कारणानं तो आपल्याला वाऱ्याचा झोत हवेचा तो वेग पाहायला मिळाला. आता मात्र म्हणायचं गेलं तर तो ओढीचं ही वेळ झालेली आहे त्यामुळे कदाचित हे वारे थोडेसे मंदावतील. त्यावेळेस इनसाइड आउटचा फटका फिल्डर आहे इनफिल्डमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये अप्रतिम कॅच. पहिला धक्का या ठिकाणी दिला तो कलवा 11 या टीमला. बॅटर्स बाद होतोय मिस्टर गौरव गॉन. पहिले षटक दीपक सर या ठिकाणी पूर्ण झालं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. अपेक्षा बऱ्याचशा केल्या होत्या. ज्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा मी उल्लेख देखील अनिकेत सोबत केला होता की 10, 11 आणि 12 याच्या पलीकडे आतापर्यंत धावा या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आलेल्या नाही आहेत या मैदानावर याचा उल्लेख देखील केला होता. आणि ती स्टार्ट यावेळेस एक चांगले स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला होता. जवळपास एक आपण पाहिला तर जवळजवळ मिड ऑफच्या त्या दिशेनं खेळला गेलेला चेंडू डीप लॉंग ऑफच्या दिशेने आलेला तो चौकार. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. मात्र फक्त फळक्यावर धावा आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा.
येस. बरं आपण जर हां जर वाऱ्याचा वेग आपण बघितला तर वाऱ्याचा वेग थोडासा मंदावला असेल पण वारा आहे. तुम्ही बघाल की आपली झाडं जी आहेत उजवीकडे बघा तुम्ही झाडं आहेत तिथे आपल्याला अजून वारा दिसेल परंतु हवेत आर्द्रता आहे आणि संध्याकाळची वेळ असल्या कारणाने आर्द्रता असल्यामुळे बॉल जास्त ट्रॅव्हल करणार नाही हे तेवढं मात्र खरं आहे. परंतु वारा असल्यामुळे परत एकदा की जर तुमच्या बॅट मध्ये बॉल टाइम झाला तर तुमचे फटके मैदानाच्या बाहेर सुद्धा जातील. नक्कीच बॅट्समॅन प्रॉपर व्हायला हवा आणि एक म्हणायचं गेलं तर टायमिंग अँड ताकद, टायमिंग अँड ताकद ह्या दोन्ही गोष्टीचा व्यवस्थित समन्वय व्हायला हवं तर एक नक्कीच मोठा स्ट्रोक खेळू शकतो आपण. वर झाडांकडे दीपक सर पाहिलं तर झाडे देखील आपल्याला हलताना दिसतात आणि फ्लॅग जर आपण पाहिलं बाउंड्री लाईनवर जे फ्लॅग आहेत ते जर आपण पाहिलं ते देखील हलताना दिसत आहेत म्हणजे वारा अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा झालेल्या आहेत फलकावर त्या म्हणजे 6 षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर भोला. लक्षात ठेवा तुम्हाला आम्ही जो अवधी दिला आहे जवळ 4 षटकं जी आहेत तुमची 25 मिनिटात तुम्हाला ही 5 षटकं क्लिअर करायची आहेत. यावेळेस ऑफ साईडला फटका डीप लॉंग ऑफ मधून फिल्डर येतोय. येथे आपण ठाण्या पट्ट्यातील जे संघ काल आपण मुंब्राचा संघ पाहिला दीपक सर आणि हमसा वॉरियर्स मुंब्रा त्या मुंब्रामध्ये मी उल्लेख केला होता की ज्या टीमचं नाव आहे मुंब्रा त्या टीममध्ये जवळपास 4 खेळत आहेत बुमरा असा मी उल्लेख जाणून बुजून केला होता कारण ती गोलंदाजी आपण पाहिली खोलवर टप्प्याची गोलंदाजी ज्याप्रमाणे भारतीय संघाजवळ बुमरा हे ब्रह्मास्त्र आहे त्याप्रमाणे त्या मुंब्रा या टीममध्ये आपण ते 4 ब्रह्मास्त्र पाहिली होती. यावेळेस सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं कॉलिंग व्यवस्थित नव्हती इथे धोका होता विकेट पडण्याची दाट शक्यता देखील होती रनआउटच्या स्वरूपात मात्र नशिबाची साथ कारण कुठेतरी क्रिकेटमध्ये नशीब देखील असायला हवं दीपक सर आणि ते नशीब कुठेतरी या ठिकाणी पाहायला मिळते कलवा या टीमचं. सिंगल होता कॉलिंग व्यवस्थित नव्हती दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर विकेटच्या मधोमध थांबले होते त्यानंतर मात्र थोडंसं मिसफीड झाली त्यानंतर मात्र स्ट्राईक एंडचा बॅटर जो शूट झाला एक नशीब मी म्हणेल की गोलंदाजाच्या हातामध्ये तो चेंडू सापडला नाही जर तो चेंडू सापडला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात गडी मात्र गमावा लागला असता कलवा या टीमला. 9 धावा अतिशय सुरेख फटका प्रॉपर बॅट्समॅन पाहायला मिळाला रिव्हर्सच्या माध्यमातून या स्पर्धेमधील एक पहिला अप्रतिम देखणा षटकार 6 धावा. रिव्हर्सचे आपण कारनामे अनेक पाहिले कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर स्विच हिटचा फटका बरेचसे खेळाडूने खेळण्याचा प्रयत्न केला सत्याच्या पाठमधून देखील आपण ते फटके पाहिले त्यानंतर आपण जर पाहतो तर हा सक्सेसफुल रिव्हर्स स्ट्रोक 6 धावांचा. यावेळेस सुरेख गोलंदाजी म्हणजे एक प्रकारे दीपक सर म्हणायचं गेलं तर गी जबी भी सीधे उंगली से नहीं निकलता तो उंगली को टेढ़ी करना चाहिए अशा प्रकारचं एक क्रिकेट पाहायला मिळते दीपक सर की सरळ बॅटनं धावा येत नाही चला आपण विचार करूया थोडासा उलटा खेळण्याचा प्रयत्न करूया आपण आणि तो उलटा स्ट्रोक मात्र सक्सेसफुल झाला. लगीन तो अब्दुल गनी अशा प्रकार बनी तो अब्दुल गनी असं नेहमी आपण बनतोय अशा प्रकारे हा फटका या ठिकाणी खेळला जातो. पुन्हा एकदा चान्स घेतला होता तो सक्सेस झाला होता पुन्हा एकदा चान्स घेताना बॅटर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अजय एका साईडला आपण स्क्वेअर लेग पंच अजय केणी सरांना पाहतोय बॅटर्स आपल्याला अजय पाहायला मिळतोय आणि थोड्याच वेळात ज्या संघाची आतुरता आहे तो संघ देखील थोड्याच वेळात दाखल होईल या ठिकाणी. धावा आहेत त्यामध्येच 15 धावा दीपक भंडारी सर आमच्या संमित आहेत त्यांची नक्की चर्चा केली जाईल. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम लाईन ऑफ द लेंथ खुल्ला टप्प्याचा ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर म्हणायचं गेलं तर व्हाईट यॉर्करच्या माध्यमातून हा चेंडू हाताळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण सांघिक फलक पाहतोय तो म्हणजेच 15. चला यावेळी आपण सन्मानाच्या दिशेनं जोनसने यायचंय जोनस डिसोजा यायचंय आपण जोनस या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय कारण मित्रांनो डॉक्टर म्हटलं दीपक सर तर वेळ खूप महत्वाचा असतो एक सेकंद हा मौल्यवान असतोय डॉक्टरांसाठी महत्वाचा असतोय आणि या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय तुंग हॉस्पिटलचे प्रोप्रायटर डायरेक्टर सन्माननीय आदरणीय सतीशजी शेट्टी सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. केनबाक डिसोजा यांच्या शुभ हस्ते केणींच्या शुभ हस्ते डॉक्टरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. खरोखरच
खूप अभिमान वाटतोय कारण तुंग हॉस्पिटल्स लक्षात ठेवा या परिसरातील एक नामांकित हॉस्पिटल्स आहे आणि त्या हॉस्पिटलचे प्रोप्रायटर आहेत, डायरेक्टर्स आहेत सतीशजी शेट्टी सर या ठिकाणी आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. तर व्हॅली रॉड्रिक्स तुम्हाला पाहायला मिळते आहेत. त्यानंतर केनमार्क डिसोजा आहेत. त्याच्यानंतर आपण पाहतो शेट्टी सर आहेत आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान डॉक्टरांचा केला गेला. थँक्यू सर, आपला आपण बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल नक्कीच आपलं आभार व्यक्त करतोय. 2 षटकं पूर्ण झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये दीपक सर आल्या होत्या 6 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा आहेत त्या 15. नंबर 3चं षटक यावेळेस हाफ ट्रॅकर होता, कट केलं गेलं. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने वेगानं ट्रॅव्हल होतोय. फ्लाइंग सिपचा फिल्डर्स त्या ठिकाणी धावतोय, पळतोय चेंडूला फील्ड करण्यासाठी. चेंडूची फेक येईपर्यंत स्ट्राईक एंडला 3 धावा तर झालेत. 3 धावा तर या ठिकाणी पळून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. कौतुक असेल दोन्ही बॅटरचं आणि या 3 धावेनं धावसंख्या फलकावर वाढताना पाहायला मिळते 18 या धावसंख्येवर. अजय ही आपल्याला बॅटर्स पाहायला मिळते आणि त्यांच्या समित आपण पाहतोय रोहन ही आपण जोडी पाहतोय. तर वेलकम शैलेश मित्रा, तुझं देखील मित्र हार्दिक स्वागत आहे शैलेश. कारण थोडीशी चर्चा मी शैलेश सोबत दीपक सर काल केली, कारण पूर्वीचा शैलेश मला पाहायला मिळत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं मात्र एनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. चपळ होता जो थर्डमॅनला आपण फिल्डर्स पाहिला होता शॉटमध्ये, तो चपळ होता. त्याला पूर्ण कल्पना आहे की अशा प्रकारचे स्ट्रोक प्रमोट करतो या खेळाडू, त्या कारणाचं चपळा त्यांना चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल फक्त मिळेल. धावसंख्या 19. दीपक भंडारी सर माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत. मी चर्चा करणार आहे दीपक सरांसोबत. मी चर्चा या कारणाचं करणार का जो पुढचा जो कार्यक्रम आहे 8:30ची वेळ दिली दीपक सरांनी, तो कार्यक्रम खऱ्या अर्थानं ती संकल्पना कशी आली आपल्या डोक्यामध्ये आणि लेजेंडरींचा सन्मान केला. फुल टॉस आणि त्या फुल टॉसला सरळ मात्र भिरकावून दिलं पुलच्या स्वरूपात 6 धावांसाठी. म्हणजे हा नोचा इशारा भीमर आणि भीमरच्या स्वरूपात हा नो, म्हणजे 6+1 दिले जातील त्या 7 धावा. धावसंख्या 26. लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त पार्टनरशिप. फ्री हिटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते, कारण लक्षात ठेवा मित्रांनो, ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये आपल्याला सोबती जो जोडीदार आहे आपला वैवाहिक जीवनामध्ये तो आपला योग्य असायला हवा. बिझनेसमध्ये देखील आपला पार्टनर हा योग्य असायला हवा. त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये देखील पार्टनरशिप अतिशय महत्वाची. बॅक टू बॅक दुसरा धमाका असेल का? कोण म्हणणार? दीपक सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला होता, संध्याकाळची वेळ आहे, हवामान थोडंसं दमट आहे आणि या दमट वातावरणामध्ये चेंडू ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण आहे. येथे मात्र कठीणला सोपं करण्याचं काम त्या ठिकाणी बॅटर्स करतोय मिस्टर रोहन. धावसंख्या 32 आहे. दीपक सर काय म्हणाल? बरं, दुसऱ्या षटकापर्यंत आपण बघितलं की थोड्याशा धावा संथ येत होत्या, परंतु अजय यांच्याकडून अचानक एक रिव्हर्स हिट आली आणि तिथून धावसंख्येचा वेग वाढला. काही काळा अगोदर जर हा फटका बघितला तर क्रिकेटमध्ये त्याला अनऑर्थोडॉक्स शॉट म्हटलं जायचं, परंतु आता ती कालाची गरज बनलेली आहे. आणि जेव्हा धावा येत नाहीत तेव्हा आपण नक्कीच बघतो की चांगले खेळाडू असे स्ट्रोक्स आणि तेही त्याच्यावर त्यांचा कमांड असतो. आणि आपण बघितलं की षटकार एक मोठा फटका रिव्हर्स हिटच्या माध्यमातून आला आणि धावसंख्येला नक्कीच एक वळण आलेलं आहे आणि वाढती धावसंख्या आता आपल्याला दिसत आहे. कलबा टीमचं नक्कीच प्लॅनिंग असेल की जवळपास आम्ही 50च्या घरामध्ये 45 ते 50च्या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. सुरेख फाटका, सुरेख जो अँगल आपण पाहिला व्ही अँगल मध्ये ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जातोय. अर्ध्या बॅटचा पट्टा यूज केला गेला आणि सरळ मिड विकेटच्या डोक्याच्या वरून मात्र खेळलं गेलं 6 धावांसाठी. म्हणजे जवळपास षटकारांची तिकडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण षटकारांची तिकडी पाहिली. रॉयल स्टर्नर नितीश याच्या बॅट मधून. त्यानंतर ही दुसरी मॅच आपण पाहतोय आणि जवळपास या तिसऱ्या मॅच मध्ये माफ करा, या तिसऱ्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय तर षटकारांची तिकडी रोहन यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. एका साईडला मित्रांनो आपण पाहतोय यावेळेस सुरेख चेंडू अतिशय सुंदर कमबॅक करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. धावा झालेल्या आहेत त्या 39 धावा फळकावर. एका साईडला आपण रॉयल 11 खास करून पाहतोय आपण JR स्पोर्ट्स. त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो बॅटिंग करताना कलवा 11. भिवंडी परिसरातील हा संघ आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी पाहायला मिळते. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय
आणि धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस 39 धावा, म्हणजे जवळजवळ दीपक सर आपण विचार केला तर 13च्या सरासरीनं सुरुवात आपण पाहिली तर 6 धावेची सुरुवात आपण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पाहिलं. त्याच्यानंतर नंबर 2च्या षटकामध्ये आल्या होत्या त्या जवळजवळ मला वाटते 9 धावा नंबर 2च्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय तर जवळजवळ ह्या एकूण 40 धावा आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मी म्हणेल यावेळेस तो ज्या फोर्समध्ये आपण या कलवा टीमला पाहतोय म्हणजे अतिशय सुंदररित्या हा गेअर शिफ्ट केला गेला. मधल्या वेळेत मी भरत भाऊ आपलं लक्ष आपल्या सन्माननीय व्यासपीठाकडे वळवतोय. तर आता आपण बघतोय की व्यासपीठ सजत चाललेलं आहे आणि ज्या गोष्टीची आम्हाला अजून आम्ही वाट बघतोय, अजून काही खेळाडूंची भर पडेल असं मला वाटतंय. क्लासो फर्नांडिस सुद्धा व्यासपीठावर आता बसलेले आहेत. थँक्यू. वॉल्टर डिसेल्वा दिसत आहेत, एरिक अंकल आहेत, विजू शर्माजी आहेत. आणि आपण बघतोय की ज्या गोष्टीसाठी मी थांबलेलो आहे, मला अजून थोडंसं व्यासपीठ सजलेलं दिसलं पाहिजे आणि नंतर नक्कीच आपण त्या गोष्टीकडे येणार आहोत. नक्कीच सुरेख फटका यावेळेस आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करताना फटका, जी बाउंड्री सर्वात लॉंगेस्ट आहे या मैदानावर, ते क्षेत्र निवडलं गेलं बॅटर्स न अजय या बॅटर्सनं ते क्षेत्र निवडलं गेलं आणि अप्रतिम दर्जाचा फटका 4 धावांचा. संघ मात्र वेगाने पुढे सरकताना कळवा, कारण इथून जर कळवा पाहिला तर भरपूर लांब आहे आणि त्याप्रमाणे जो लांबचा प्रवास करून आलेला आहे संघ. इनसाइड आउटचा फटका, डीप कव्हरला पण प्रोटेक्शनला फिल्डर्स पाहतोय. सिंगल या ठिकाणी पूर्ण केला गेला. इथून ज्याप्रमाणे कळवा ज्या आपल्या एरियातून निघाला असेल त्यानंतर जो मार्ग निवडला घोडबंदर रोड, जो परिसर आपण निवडला गेला, तो मार्ग नक्कीच त्यांना तितकासा ट्रॅफिक मध्ये सापडला नसेल. मात्र ज्यावेळेस काश्मीरामधून इन झाला असेल संघ, एंट्री झाली असेल, त्यावेळेस नक्की त्यांना ट्रॅफिकचा थोडासा सामना करावा लागला असेल. भरपूर संघर्ष करून हा संघ या ठिकाणी पुढे आलेला आहे आणि इथून देखील तो संघर्ष यावेळेस या क्रिकेटच्या माध्यमातून ते या पटलावर पाहायला मिळतो. यावेळेस रॉंग चेस आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट चेंडू मात्र पडल्यानंतर आतमध्ये येतोय. क्लिंग गोल, दांडी गोल, आणखीन एक सफलता प्राप्त करतोय गोलंदाज मिस्टर रोहित. गडी बाद होतोय, ज्याने सलामीसाठी पहिला चेंडू फेस केला होता आणि अतिशय उत्तम दर्जाची खेळी ज्याच्या बॅट मधून आपण पाहिली होती तो रोहन मात्र इथून परततोय डग आउट रिजन मध्ये. पहिला जवळपास माफ करा दुसरा धक्का बसतोय कलवा 11 या टीमला रोहन या खेळाडूच्या माध्यमातून. दीपक सर नक्कीच तुमच्या दिशेने वळतोय. धावसंख्या झालेला आहे, अगोदर आपण धावा पुढे आणूया. धावा झाल्या त्या 44 धावा, 2 विकेट्स गेल्या. दीपक सर मगाशी आपण उल्लेख केला की ज्यांनी बाइंडर्सचं क्रिकेट आणलं अशा लेजेंडरींचा आम्ही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मात्र ही संकल्पना कुणाची आहे नक्की? भरत भाऊ, ही संकल्पना नक्कीच केनमार्कच्या डोक्यात होती आणि काही दिवस अगोदर त्याने मला रात्री फोन केला आणि या गोष्टीवर आमची चर्चा झाली. तर मी त्याला दुजोरा दिला की नक्कीच ही संकल्पना तुझ्या डोक्यात जी आली आहे ती नक्कीच यावर आपण विचार केला पाहिजे आणि तसं काही केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष केनमार्क आणि व्हॅली काही खेळाडूंच्या घरी जाऊन त्यांना भेटून, जे इथे येऊ शकले नाहीत त्यांना भेटून त्यांचे संदेश ते ऑडिओवर आणि व्हिडिओवर घेऊन आलेले आहेत आणि नक्कीच आपण या सगळ्या गोष्टी इथे बघणार आहोत. नक्कीच नक्कीच. मॅच दिवशी नव्या मिस्टन स्टोक आहे, यावेळेस प्रॉपर स्टोक पाहायला मिळत नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र त्या ठिकाणी पडला जातोय. इथे मात्र डीप लॉंग ऑनचा फील्डर्स येईपर्यंत 2 धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत. यस नाहीये, व्यवस्थित सुखरूप पोचतोय. स्क्वेअर लेग पंच आमचे पाहत आहेत अजय केणी सर. थर्ड अंपायर रेफर करतायत. थर्ड अंपायर रेफर केला जातोय इनफिल्ड अंपायर कडून. तर यायचं आहे मोंटी सर. थोडीशी चर्चा, थर्ड अंपायर रेफर केला आहे, नक्कीच योग्य तो निर्णय दिला जाईल, कारण कुणाच्या बाजूने चुकीचा निर्णय लागता कामा नाहीये. हे मात्र प्रामाणिक प्रयत्न आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपक सर, तुम्ही याची कल्पना मला दिली असते तर नक्कीच मी देखील माझ्याकडे जो 23 वर्ष अगोदरचा जो रेकॉर्ड्स आहे, इतिहास आहे, ज्याप्रमाणे आपण क्लासो सरांना पाहतोय, एरिक अंकलला पाहतोय, ज्या नावांचा मी उल्लेख ज्यावेळेस एन एस बाइंडर मास्टर्स कप सुरू होता त्यावेळेस त्या नावांचा मी उल्लेख केला होता, त्यांचा नक्कीच अपडेट मला देता आला असता या अशा वेळेमध्ये. आणि त्यांचा नक्कीच
यावेळेस एक सन्मान, कारण आपण क्रिकेटला जितकं मान सन्मान देतोय, आताच्या पिढीविषयी म्हणायचं गेलं तितकाच मान सन्मान लेजंडरी खेळाडूंना देणं गरजेचं आहे दीपक सर. कारण त्यांच्यामुळे आज आपण हे दिवस पाहिलेले, त्यांच्यामुळे आज आपल्याला इतकं सुंदर मैदान, या प्रकारचं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी जर क्रिकेट प्रमोट केलं नसतं, त्यांनी जर क्रिकेट पुढे नेलं नसतं, तर कदाचित अशा प्रकारचं आपल्याला क्रिकेट पाहायला मिळायचं. तर वळूया आपण जो रेफर केला आहे थर्ड अंपायरच्या दिशेनं, त्या निर्णयाच्या दिशेनं आपण वळूया. अंपायर्स येस, थर्ड अंपायरचा कॉल येतो, नॉट आउट. गुड रनिंग, गुड रनिंग. 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या वेगानं पुढे सरकताना. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं सुरू आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एकूण 50 धावा या फलकावर आपण पाहतोय. यावेळेस लेगस्टिकच्या थोडासा बाहेर गेला होता आणि जवळपास प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी बॅटर्स पासून थोडासा लांब चेंडू पिच केला होता. ऑफस्टिकच्या जवळपास बराचसा बाहेर हा चेंडू पिच केला होता गोलंदाजानं. डॉट चेंडूचा आपल्याला हा चेंडू आपला डॉट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं हे सुरू आहे. ओव्हर लेडी ऑफ नाझरेत चर्चे मैदान, सुरेख आवाज, साऊंड अप्रतिम आला. चेंडूला मात्र खेळला गेला इनसाइड आउटचा फटका. जवळपास चेंडू जातोय फॉरवर्ड पॉइंट रिझन मध्ये. डीप मधून चेंडूला फेक स्ट्राईक एंडला देईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. सुरेख बॅटिंग पाहायला मिळते ज्यावेळेस षटकारांची गरज असते. म्हणजे दीपक सर, आपण या मैदानावर का एखादा चुकीचा चेंडू हाताळला जातोय, त्या चेंडूचा योग्य तो समाचार, त्यानंतर ज्यावेळेस खोलवर टप्प्याच्या चेंडूला जवळपास स्क्वॅड ड्राय म्हणा, ड्राईव्ह म्हणा, अशा प्रकारे तो फटका कन्वर्ट केला जातोय. म्हणजे जशी स्थिती आहे तशी खेळण्याची क्षमता ह्या दोन्ही बॅटर्स मध्ये आहे. मागे मी तोच उल्लेख केलेला आहे भरतभाऊ, की या मैदानावर या घडीला जे सामने होत आहेत त्याच्यामध्ये बॅट्समन आणि बॉलर्स यांना इक्वल जे ॲडव्हान्टेज आहे ते मिळत आहे. जर बॉलर चुकीचा चेंडू टाकतोय तर आपण बघतोय की त्याचा खरपूस समाचार घेतला जातोय. आणि हीच गोष्ट आहे, आपण हे जे प्रीमियरचे बॉल जे वापरलेले आहेत त्यामुळं आणि हे नाईट क्रिकेट यामुळं या डायमेन्शन्स जर आपण बघितली तर ही थोडीशी छोटी डायमेन्शन्स आहेत. आपण दिवसाचे सामने इथे आपण खेळले होते, अनेक सामने खेळलेले आहेत आणि एक मिसटाईम शॉट सुद्धा आपण बाहेर जाताना बघितलेला आहे, परंतु ती गोष्ट आता होत नाहीये. आणि म्हणूनच मी सांगितलंय की हे जे ॲडव्हान्टेज आहे हे दोन्ही बॅट्समन आणि बॉलरला हे इक्वल ॲडव्हान्टेज इथे आहे. चुकीचा चेंडू हाताळला तर नक्कीच त्याच्यावर प्रहार होत आहे. नक्कीच. आणि जास्तीत जास्त आपण यावेळेस प्रत्येक गोलंदाजाची आपण गोलंदाजी जर दीपक सर पाहिली तर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली तर आउटसाइड ऑफ स्टंप जास्तीत जास्त यूज केला जातोय या ठिकाणी. विकेटवर मारा हा क्वचित. यावेळेस शॉर्ट ऑन पुलचा फटका मिस्टन स्टोक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर्स त्या ठिकाणी आहे. बरोबर कॅचच्या खाली येतोय मिस्टर अक्षय आणि या ठिकाणी दिला जातोय तिसरा धक्का कलवा 11 या टीमला. यावेळेस आपण पाहतोय अक्षय यांना पाहतोय आपण बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं आपण पाहतोय त्या फिल्डर्सला. आज जर जे आर स्पोर्ट्स विषयी जर म्हणायचं गेलं दीपक सर तर ज्यूटची एक स्पर्धा रजनीच्या स्वरूपात ज्यूटची एक स्पर्धा मास्टरची स्पर्धा मी केली होती. खूप जबरदस्त आयोजन नियोजन त्यावेळेस भाऊदेवी कांदरपाडा मास्टर्स टीमनं केलं होतं. ज्यूटचं देखील खूप मोठं योगदान त्या स्पर्धेला लाभलं गेलं होतं. मॅचच्या दिशेने आपण येऊया. थोडंसं साऊंड आमचा नक्कीच थांबला होता, तो यावेळेस वाढवला जातोय. धावसंख्या आहे फलकावरती म्हणजेच 51. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होते. हाफ सेंचुरीज मात्र सांघिक अर्धशतक फलकावर पाहायला मिळते कलवा 11 या टीमचं.
आमच्या संयुक्त दीपकजी भंडारी सर जॉईन आहेत, त्यांच्यासोबत नक्कीच चर्चा केली जाईल. स्टेट बॅटेड फटका, यावेळेस शतरक्षक थोडासा लांब होता, वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर्स त्या ठिकाणी होता, मात्र अप्रतिम एफर्ट लावलं गेलं. अंतिम क्षणापर्यंत तो चेंडू नजर आठवली नाहीये आणि तो चेंडूला फील्ड केलं गेलं. गुड पिकअप अँड गुड थ्रो, अतिशय सुंदर शतरक्षण पाहायला मिळालं. फक्त सिंगल षटक सुरू आहे, ते 5वं म्हणजेच म्हणायचं गेलं आपल्या भाषेत दीपक सर तर हणामारीचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या होत्या, त्या म्हणजेच 6 धावा. त्यानंतर नंबर 2चं षटक आपण पाहिलं, 9 धावेचं. नंबर 3चं षटक थोडंसं मागडं 24 धावसंख्येचं. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला, तो म्हणजेच रॉयल 11 या टीमनं 4थं नंबरचं षटक आपण पाहिलं, निव्वळ 12 धावेचं. आणि हे षटक आपण पाहतो स्लॉगवर. यावेळेस नक्कीच फुटवर्कचा जबरदस्त वापर. अगोदर आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर खेळण्यासाठी आला, त्यानंतर चेंडू डिलिव्हर व्हायच्या अगोदर पुन्हा एकदा त्या मिडल स्टिकवर येऊन या चेंडूला स्ट्रेट बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बॅटर्सनं केला होता. चेंडू अदलला गेला, म्हणजे बॅटला ब्रश होतो चेंडू कदाचित. यस पंच म्हणतायत आणि एक धाव इथे ऍड केली जाईल. धावा आहेत त्या म्हणजेच लेग बाईस. थँक्यू अजय सर. धावा आहेत त्या म्हणजेच 53. आजचा दिवस गुणगौरवांचा दिवस, कारण आपण आरची सरांविषयी म्हणायचं गेलं तर मीरा भाईंदर पुरस्कार मी म्हणेल ज्यांना मिळाला गेला होता, म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर मीरा भाईंदरची शान असा शब्द नक्कीच आरचे सरांविषयी म्हणेल. यावेळेस ऑफसाईडला ऑफड्राय पाहायला मिळतोय. सिंगल, फक्त सिंगल, कारण मीरा भाईंदर गौरव म्हणून आरची सरांकडे आपण सातत्यानं पाहिलं होतं. कला क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नाव उंचावलं होतं, आज त्यांचे सुपुत्र क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचं जवळपास ते नाव उंचावत आहेत. कारण भाईंदरचा वंडर बॉय जर कुणाला म्हणायचं गेलं तर नक्कीच जोनस याचा उल्लेख नक्कीच वारंवार केला जाईल. मॅचच्या दिशेने वळूया आपण. धावसंख्या 54. यावेळेस बॅटचा टो यष्टीरक्षकाच्या वरून हा चेंडू मात्र निघून जातोय, मात्र चेंडू थांबेल का? चेंडू फाईनच्या दिशेनं वेगानं, आउटफील्ड फास्ट आहे, जवळजवळ बाउंड्री लाईनच्या जवळ तो चेंडू अडवला गेला आणि फेक देईपर्यंत 3 धावा आणि 3 धावेला कन्वर्ट केलं गेलं, ते तब्बल 4 या धावेमध्ये. मला तरी वाटते अनिकेत प्रथमच या 4 धावा धावून पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. स्लॉगवर आहे, मोठे फटके येत नाहीयेत, संघर्ष सुरू आहे, मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. बॅटचे टोला चेंडू लागला होता, मात्र नशीब आहे, कारण क्रिकेटमध्ये जितकं तुमचं क्रिकेट आहे तितक्याच प्रमाणात तुमचं नशीब देखील असायला हवं. आणि या ठिकाणी आपलं नशीब पाहायला मिळते, कारण मोठ्या फटक्याने धावा जरी आल्या नाहीत तरी मात्र सिंगल, डबल अँड थर्डनं आता तर आपण चौकार पाहतोय. अशा प्रकारे धावा पाहायला मिळते. धावा झालेल्या आहेत फलकावर, त्यामध्ये 58 धावा. बराचसा इतिहास आहे, खास करून म्हणायचं गेलं तर त्या इतिहासाचा उल्लेख केला जाईल, कारण ज्यावेळेस 8:30ची ती वेळ होईल, ज्यावेळेस सर्व लेजेंडरींचा आदर सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांच्या प्रत्येकाच्या विषयी नक्कीच काहीतरी बोललं जाईल. प्रत्येकाला कदाचित दीपक सर आपण असंही करूया, त्या व्यक्तीला आपण त्या लेजेंडरीना आपण असाही प्रश्न करूया की एखाद्या तुमच्या आठवणीतला एखादा आपला क्षण आपण शेअर करावा, कारण जेणेकरून आपले जे यंगस्टर्स खेळत आहेत त्यांना देखील ती कल्पना येईल की पूर्वीचं क्रिकेट कसं होतं, पूर्वीचं क्रिकेट काय होतं. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, मिस करतो. बॅट स्विंग तर चांगला होता, अँड स्विंग अँड मिस अशा प्रकारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 5 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण फलकावर धावा पाहतोय. 58 धावा. 7 धावेचं एक स्लॉग ओव्हर आपण पाहिली आणि या 7 धावेनं तब्बल 58 फलकापर्यंत पोहोचवलं गेलं कलवा 11 या टीमला आणि 59 धावा दिल्या गेलेल्या आहेत त्या विजयासाठी, त्या म्हणजेच रॉयल 11 जिया स्पोर्ट्स या टीमला. मी लक्ष वेधतोय डॉक्टर सतीश शेट्टी सर यांचं इथून प्रस्थान होत आहे, कारण त्यांनी एक महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी दिला आहे. थँक्यू डॉक्टर. येस. अँड हॅथवे केबल्सचे राजीव मेहराजींचं इथे आगमन होत आहे, तर आम्ही त्यांचं इथे स्वागत करतोय. वेलकम सर.
या ठिकाणी आम्ही सन्मानाच्या दिशेने वळतोय. राजू मेहरा सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. थोडंसं स्कोरिंग मध्ये चुकी होती कलवा टीम, या ठिकाणी आम्ही नक्कीच ती चुकी दुरुस्ती करतोय. 56 धावा या झालेल्या आहेत आणि 57 धावा या विजयासाठी आहेत, त्या म्हणजेच रॉयल 11 या टीमला. यस दीपक सर. बरं सर, थोडं व्यत्यय आणतो मी तुम्हाला. आपण इथे सन्मानाच्या दिशेने वळतोय, तर सन्माननीय राजीवजी मेहराजींचं इथे स्वागत करत आहोत आपण. तर केनमार्क डिसोजा यांच्या हस्ते आपण त्यांचं स्वागत करतोय. तर पुन्हा एकदा वेलकम सर. थँक्यू केनमार्क. एक नक्कीच जो वेळ आहे थोडंसं नक्कीच काही आठवणी मी शेअर करतोय, कारण आज आपण या मुख्य VIP डायसवर आपण सर्व लेजेंडरी खेळाडू पाहतोय. भाईंदर बॉईज या टीमचे आपण सर्व लेजेंडरी खेळाडू पाहतोय. कारण एक आठवण झाली अनिकेत, 1 मे 2000 सालची ती आठवण झाली. म्हणजे आपण 2023 मध्ये आहोत, म्हणजे जवळपास 23 वर्ष ओलांडलेले आहेत या गोष्टीला. आणि तो सामना झाला होता, एरिक अंकल या ठिकाणी आहेत, कदाचित ती आठवण आहे की मला माहिती नाही आहे. नवघर टीमच्या अगेन्स्ट तो सामना झाला होता 1 मे 2000 साली राईच्या त्या मैदानावर. अगेन्स्ट होता नवघरचा संघ आणि त्यावेळेस जे खेळाडू होते भाईंदर बॉईज या टीमचे, मोविन सरांना मी पाहिलं होतं, विवी सर होते, क्लासो सर होते, संदेश सर होते, पॅट्रिक सर होते, त्यानंतर विल्टन सर होते, इन्स्टन सर होते आणि एरिक सर होते. अशा प्रकारे संघाची बांधणी होती आणि काय स्टार्ट दिली होती मोविन सरांना. जवळपास सगळ्यात मोठं मला तरी वाटते स्फोटक खेळाडू मोविन सर होते का, कारण षटकार चौकार त्यांच्याच इनिंगमधून आतापर्यंत पाहिलेले आहेत. जवळपास नवघरच्या अगेन्स्ट जवळजवळ 7 चेंडूमध्ये 12 धावा 23 वर्ष अगोदर नवघरच्या अगेन्स्ट केल्या होत्या मोविन सरांना. आणि नक्कीच एरिक अंकल येथे आहेत. एरिक अंकलला स्ट्राईक आली होती, मात्र कदाचित एरिक अंकल त्यावेळेस नॉन स्ट्राईक एंडलाच होते. एकही बॉल खेळण्याची संधी त्यावेळेस मिळाली नव्हती. 23 वर्ष अगोदरची ही गोष्ट मी तुमच्यासमोर शेअर करतोय. आणि त्यावेळेचे गोलंदाज कोण, क्लासो फर्नांडिस, जे आपण अग्निशमक दलाचे अधिकारी पाहतोय, जे खास करून पहिलं षटक हाताळायचे, म्हणजे 2 स्पेल क्लासोच्या असायच्या. त्यानंतर एरिक यांचा एक स्पेल आपण पाहिला होता, पॅट्रिकच्या देखील 2 स्पेल आपण पाहिले होते त्यावेळेमध्ये. 23 वर्ष आपण मागे गेलो होतो. 2000 साल जर आपण उघडला तर मित्रांनो बऱ्याचशा आठवणी आहेत, कारण अशाच लेजंडरींचा या ठिकाणी आम्हाला सन्मान करायचा आहे आणि त्यांच्या नक्कीच आठवणी आम्ही शेअर करणार आहोत या ठिकाणी. आणि त्यांच्याकडून बरंचसं काही आम्हाला देखील ऐकण्याची संधी मिळेल, कारण तो काळ गाजवला होता, तो काळ कसा होता, त्यावेळेचं क्रिकेट कसं होतं, या चर्चा करण्याची वेळ मिळेल, त्याची तयारी सुरू आहे. दीपक सर नक्कीच इथून रजा घेत आहेत. मॅचच्या दिशेने आम्ही वळतोय. विजयासाठी थोडंसं नक्कीच चुकी झाली होती, ती चुकी आम्ही दुरुस्त करतोय. धावा विजयासाठी आलेल्या आहेत त्या 57 धावा या विजयासाठी आलेल्या आहेत. आमच्या समित जॉईन झालेले आहेत आमचे गुरुवर्य सन्माननीय बालसुब्रमण्यम अय्यर सर. सर आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये सरचे स्वागत. तर 57 धावा. धन्यवाद भरत राऊत. प्रेक्षकांची संख्या शनिवार असल्यामुळे वाढते. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या मैदानावर या ठिकाणी आर्ची डिसोजा मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये स्वागत करतोय. आज सांगता दिवस आहे. 2 सामने झाले, तेव्हा तिसरा सामना संघ थोडं लेट झालं, काय हरकत नाही आहे. मात्र पुढचे सगळे मॅचेस आपल्याला कंटिन्युअसली या ठिकाणी खेळावं लागेल, कारण आज थोड्या वेळानंतर गिल्बर्ट जॉन मेंडोनचा सुद्धा सामना बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 57 टू विन 5 षटकामध्ये. स्ट्राईकला ओंकार आहे, त्यांच्याबरोबर जितेश आणि गोलंदाज सुद्धा ओंकारच आहे. चला सामना सुरू करा. रिक्वेस्ट करतो सगळ्या कॅप्टनना, लेट अस प्ले फास्ट, कारण हा तिसरा सामना आहे. याच्यानंतर अजून 5 सामने मला पूर्ण करायचे. तर टाइम फिक्स करतोय आम्ही. 4 षटकं तुम्हाला या ठिकाणी 16 मिनिटांमध्ये टाकायचंय. ऑल द बेस्ट कळवा, ऑल द बेस्ट दहीसर. दहीसर म्हटलं की बिपिन झटाकिया डोळ्यासमोर येते, वन ऑफ द लिजंड प्लेयर.
टेनिस विश्वाच्या माध्यमातून दहीसर म्हटलं की थॉमस डायस वन ऑफ द करंट लिजंड प्लेयर, आमचा अत्यंत आवडता खेळाडू, अंडरआर्ममधून बॉक्समधून यांनी करिअरची सुरुवात केली. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. पहिलं षटक ओमकार या ठिकाणी घेऊन येतील. ओमकार आणि जितेश या ठिकाणी दहीसर संघाच्या माध्यमातून आघाडीला आलेत. दहीसर स्पोर्ट्स अँड गेम्स अँड फाउंडेशन एक चांगली संस्था दहीसरमध्ये मागचे कितीतरी वर्ष कार्य करते. चला सामना सुरू करा. रिक्वेस्ट आहे, पॉवर प्ले आहे. पहिलं षटक कंपल्सरी 3 तुम्हाला प्लेयर्स सर्कलच्या पलीकडे या ठिकाणी लावावं लागेल. हॅलो. हिस्टॉरिकल ग्राउंड, चर्च ग्राउंड, having a lot of memories of 40 years. पहिला चेंडू पडतो या ठिकाणी. निदा मनस्थितीमध्ये होते, मात्र चेंडू बॅक टू द बॉलर खेळत असताना. कळवा चांगलं क्रिकेट खेळत होतं. कळवा, मुंब्रा, ठाणा हा सगळा परिसर. कळवामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये चांगल्या मोठ्या स्पर्धा जितेंद्र आव्हाडनी पार पाडल्या. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होते मागे. कव्हर करेपर्यंत या ठिकाणी अवंतरचा इशारा करत असताना आमचे अंपायर अमोल बेतोसकर. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असेल की पंचानच होतं, तेवढंच जॉगिंग मिळतं, तेवढंच व्यायाम त्यांचा होतो. अजय केणी तसं पण स्लिम आहेत. बाबा अमरनाथचे 20 नाही 25 वर्ष त्यांनी दौरा केलाय आणि त्यामुळे फिजिकली व्हेरी फिट. चेंडू कट करायचा प्रयत्न. आज गोरसाई संघ परी 11 येतो या ठिकाणी खेळण्यासाठी. ग्रामीण संघामध्ये कासार, वडवळी, वाकलन आणि गोरसाई या 3 संघांनी प्रचंड कष्ट घेत असताना मागच्या 5-6 वर्षामध्ये आपली जागा बनवली आहे. ओमकार अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट होत आहेत. ओमकारची खासियत काय, एक तर उंच खेळाडू आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांचा चेंडू जेव्हा असा वरतून जेव्हा खाली पडतो पूर्ण वेग असा वापरत नाही आहेत. मात्र आपण बघतोय मीडियम पेस असं म्हणता येईल, मध्यम परिस्थितीचा वेग या ठिकाणी ठेवण्यात येतो सातत्याने आपण बघतोय. 57 टू विन. चेंडू खेळलेले आहेत, यावेळेला कनेक्ट केलंय. माजी नगरसेविका, व्हेरी अग्रेसिव्ह, व्हेरी हार्ड वर्किंग नीला सोन्स यांचं आगमन. मनपूर्वक स्वागत या ठिकाणी नीला सोन्स यांचं. वर्किंग हार्ड फॉर द सिटी डेव्हलपमेंट अँड प्रमोशन. अग्रेसिव्ह याच्यासाठी म्हणालो की आपले विचार अतिशय प्रबळपणे सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर मांडणारी नगरसेविका आहे नीला सोन्स. त्यांचं हार्दिक स्वागत भाईंदर बॉयज क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून. शफल झाले, चेंडूला लॉफ केलं ऑन साइडला आणि षटकार. आणि नगरसेविका नीला सोन्स खऱ्या अर्थाने फलंदाज या ठिकाणी या षटकारांच्या माध्यमातून. पहिलं धावसंख्या झाली 9. अजूनही धावा हवेत 48 षटकं बाकी 4. 24 चेंडूंमध्ये 48 धावा कराव्या लागतील. आस्किंग 100 प्रति षटकाच्या मागे महाराच्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही बघताय ते आर्ची डिसोजा मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट. आणि असं सगळ्या कोणी लोकप्रतिनिधी असं नसेल की ज्यांनी अर्ची अंकल यांच्याबरोबर काम केलं नसेल. हे सगळ्या नगरसेविकांनी फार नगरसेवक असेल किंवा नगरसेविका असेल यांनी जवळून अर्ची अंकलला पाहिलंय. ज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना, निडी लोकांसाठी काम करत असताना असंही सन्माननीय मीराबाईंदर पुरस्कार विजेते व्यक्तिमत्व आहे अर्ची अंकल. आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा काल या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी आपले फादर बारतोल यांच्या शुभ हस्ते झालं प्रेयर करून. त्यावेळेला माजी उपमहापौर स्टीवन जॉन मेंडोन्सा सुद्धा उपस्थित होते. अर्ची अंकल कुटुंबातील त्यांची दोन्ही मुलं केनमार्क आणि तसंच जोनस आणि त्यांच्या कुटुंबातले सगळे त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित असताना उद्घाटन झालं. सन्मान आहे हा मीराबाईंदरचा. आमचे सगळे लोकप्रतिनिधी पूर्ण 95च्या पलीकडे. आता ही संख्या वाढेल पुढच्या वेळेला
निवडणुकीच्या वेळेला, कारण प्रभाग त्याप्रमाणे चेंज झाल्यामुळे. बघायचं आहे निवडणूक कधी होतोय तो एक प्रश्न आहे. भरपूर वेळ मध्ये गेला आहे आणि विदाऊट लोकप्रतिनिधी प्रशासन काम बघतंय आणि ते डेमोक्रेटिकली होणं आवश्यक आहे. लवकरच ते निवडणूक होईल आणि आपले सगळे लोकप्रतिनिधी सभागृहात दिसतील. मीराबाईंदर शान आहे, भूषण आहे, कारण एकमेव सभागृह आहे जिथे महिलाची शक्ती 50% पलीकडे सभागृहात काम करते. आणि स्वप्न साकार झाले आहे इथे गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांच्या माध्यमातून. सुरुवातीपासूनच मायरा मॅडम महापौर होत्या. चांगल्या पद्धतीने ऑफ व्हॉली करून क्लासिक क्रिकेटमधलं सौंदर्य दाखवत असताना कव्हरला या ठिकाणी. मीराबाईंदर सिटी इज अ स्पोर्ट्स सिटी. मीराबाईंदर सिटी इज अ एज्युकेशन सिटी. मीराबाईंदर सिटी इज अ कल्चरल सिटी. मीराबाईंदर सिटी इज अ व्हेरी अग्रेसिव्ह सिटी. आंदोलन, क्रांती या गोष्टी मीराबाईंदर सातत्याने करतच. आपलं हक्काची जी गोष्ट आहे ती सभागृहाकडून, विधानसभेकडून, विधान परिषदेकडून मिळवावं लागतं आणि तसंच लोकसभेकडून सुद्धा. त्या पद्धतीने पाठपुरावा सगळे लोकप्रतिनिधी आपल्या मातृभूमीसाठी, मीराबाईंदरसाठी करत असतात. धावसंख्या झाली 10. दोन्ही संघांना नगरसेविका, माजी नगरसेविका नीलम सोन्सकडून शुभेच्छा. आज महिला सुद्धा मागे नाही आहेत क्रिकेटमध्ये. आमच्या मिताली राजनी ज्या पद्धतीने संघाला बांधलं, एकदा आणि दोनदा विश्वकपच्या अंतिम सामन्यापर्यंत संघाला नेलं. पूनम राऊत पालघरची कन्या ज्यांनी फायनलला खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स दिला आणि ती बाद झाल्याने 7 विकेट पडल्याने विश्वकप पासून आपण दूर झालो. मग मागच्या वेळेला अंडर-19चा विश्वकप जिंकला. स्विंग होतोय, गोलंदाज आहेत कुंदन. गेंद को थोड़ा सा मूव करते हुए, थोड़ा सा बाहर निकालते हुए. शॉर्ट थर्ड में लेग फिल्डर आपण बघतोय, बॅकवर्ड पॉइंट लेग फिल्डर आहे, डीप कव्हर लेग फिल्डर आपण बघतोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लेग फिल्डर, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण आपण बघतोय, ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, लॉंग लेगला स्क्वेअर ऑफ द विकेट एक फिल्डर आपण बघतोय आणि ते लॉंग ऑनला उजव्या बाजूला आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन लेग फिल्डर बघतोय. सज्ज होत आहे कुंदन. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडून. चर्चचं हिस्टॉरिकल ग्राउंड, हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ 40 years. खोल टप्प्याचा चेंडू, फुल लेंथ म्हणतात इंग्लिशमध्ये. तो चेंडू या ठिकाणी कुंदन टाकत असताना मात्र फलंदाज सुद्धा तेवढे चतुर, इंटेलिजंट, बॅकफुटला थांबून आपलं फुटवर्क दाखवत असताना बॅटच्या माध्यमातून फक्त दिशा या ठिकाणी देत आहेत आणि एक धाव पूर्ण करून धावसंख्येला पुढे आकारता येतात. 11 या धावसंख्येवर 57 धावांचं टार्गेट देण्यात आलं आहे. अजूनही मैदानात 46 धावांची गरज आहे. दहिसर आणि कळवा असा सामना, मुंबईचा एक संघ आणि ठाणे महानगरपालिकेचा एक संघ असं आपण या ठिकाणी चित्र बघतोय. आणि नगरसेविका, आमच्या माजी नगरसेविका नीलम सोन्ससाठी एकंदरीत या स्पर्धेमध्ये 9 संघांनी भाईंदरचा भाग घेतलाय. इनसाइड आउट खेळले, जेल असणार नाही, गॅप मध्ये शॉट आहे, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार नाही. फिल्डर पोहोचतोय फार वेगाने. फिल्डर होते गौरव. फिल्डिंग करत असताना हा शॉट बघितल्यानंतर थोड्या वेळासाठी सुरेश रैनाने खेळलं का असा शॉट वाटला. इतका सुंदर एलिव्हेटेड असा शॉट, क्रिएटिव्ह शॉट. विसरू नका, याच मीरा भाईंदरने रोहित शर्मा दिला भारताला, याच मीरा भाईंदरने गौतम यादव दिला, याच मीरा भाईंदरने ओंकार गुरव दिला, याच मीरा भाईंदरने 450च्या पलीकडे वेगवेगळ्या खेळांसाठी खेळाडू दिले. कलाकडा महोत्सवाच्या माध्यमातून हे विसरता कामा नये आपण. म्हणून इट इज अ स्पोर्ट्स सिटी. बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू लॉफ केलं, क्षेत्ररक्षक सज्ज, खूप खाली घ्यायला गेले. दॅट इज अ मिस्टेक. जितकं तुम्ही जेल खाली घ्यायला जाल, द रिस्क फॅक्टर विल इन्क्रीज. आणि ते चित्र दिसलं. षटक संपतायत मैदानावर आपण बघतोय. नाही, षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात 9 धावा आल्या, या षटकात आतापर्यंत 6 धावा येत असताना संघाची धावसंख्या झाली ती 15. 42 धावांची गरज आहे अजूनही. भाईंदर बॉयज हा संघ काल पूल ए मधून फायनल मध्ये गेलाय, ही आनंदाची बाब आहे. आर्ची डिसोजा मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून ऑलरेडी ते फायनलला गेलेत. एक संघ आज पूल बी मधून फायनलला येईल आणि आज मध्यरात्री ही फायनल या ठिकाणी खेळवण्यात येईल. पुढचा चेंडू मात्र चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर असल्यामुळे जितेश चेंडूला लेफ्ट करत असताना पंच म्हणून अजय किणी आणि अमोल वेतोस्कर कामगिरी बघतात. षटकं संपतायत 2. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 5 धावा. एकंदरीत 2 षटकानंतर सरासरी या ठिकाणी 7च्या रूपाने बघायला मिळते, जी सरासरी 11च्या रूपाने हवी होती. अजूनही मैदानावर धावा हवेत आपण बघतोय ते 43 आणि 18 चेंडूमध्ये या 43 धावा करायच्या आहेत. आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे आता जवळजवळ 14वर गेलाय आणि त्यांना 14 धावा या ठिकाणी कुटावा लागेल सामना जर जिंकायचं असेल तर. मात्र चांगली लढत आहे. कळवा आणि दहिसरमध्ये दोघेही परिपक्व असा संघ आहे. बाळ सर, मी तुम्हाला थांबवतो इथे.
आपण इथे सन्मानित करत आहोत व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय नीला सोहंस यांचं आपण इथे स्वागत करत आहोत. शी इज अ व्हेरी हार्ड वर्किंग कॉर्पोरेटर, नगरसेविका, भरपूर वर्ष त्यांनी काम केलं आणि या सगळ्या आमच्या महिला शक्ती सशक्तीकरण, कारण मीरा भाईंदरचा सभागृह एकमेव सभागृह आहे ज्याच्यामध्ये 50% जास्त महिला निवडून येतात आणि या ठिकाणी आपल्या मीरा भाईंदरच्या शहराच्या डेव्हलपमेंट प्रमोशनसाठी आपापल्या पक्षाच्या माध्यमातून लढतात, भांडतात, विचार मांडतात, संवाद करतात सभागृहामध्ये आपले कामं करून घेण्यासाठी. लोकशाहीचे हे चिन्ह आहेत. धावसंख्या झाली आपण बघतोय अजूनही 43 धावा हवेत 18 चेंडूमध्ये 14 रन्स पर ओव्हर या ठिकाणी करावा लागेल. या वेळेला टॉप एजला लागतोय चेंडू मागे जात असताना आणि तिथे कव्हर करेपर्यंत 2 धावा. एखादी मिस्टेक तुम्हाला दुसरी धाव देऊन जाते. काय होतं, जसं मी उल्लेख केला, दिवसा फिल्डिंग करणं वेगळं आणि मराठी भाषेमध्ये रजनीमध्ये फिल्डिंग करणं वेगळं. रजनी क्रिकेट म्हणजे नाईट क्रिकेट. इट इज व्हेरी टफ, कारण फिल्डरसाठी सगळ्यात मोठं आव्हान असतं. बॅट्समॅन आणि गोलंदाजचं मी समजू शकतो, मात्र फिल्डरला जज करणं आणि काय सुंदर फिल्डिंग केली काल सगळ्या संघाने रजनी क्रिकेटमध्ये, तेच चित्र अपेक्षित करतोय आज मी सगळ्या संघांकडून. कोल टप्प्याचा चेंडू ऑफ फॉली करून ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आहे, एकाच ऍक्शन मध्ये थ्रो. व्हॉट अ फिल्डिंग. फिल्डर होते कुंदन. हे बघितल्यानंतर काय आठवलं तुम्हाला? मला थोड्या वेळासाठी मोहम्मद कैफ वाटला उडी मारत असताना. तो लॉर्ड्स मधला 327 चेस करत असताना ज्या पद्धतीने ते धावले होते तिसऱ्या धाव पूर्ण करत असताना. नॅटवेस्ट ट्रॉफी जेव्हा गांगुलीने आपलं टी शर्ट काढलं होतं घरच्यांनी BCCआयने झापलं होतं, कारण लॉर्ड्स मधल्या काशीच्या ग्राउंडवर टी शर्ट काढणं थोडंसं वेगळं होतं, मात्र ते आवेगाने झालं. ऑन साइडला लॉफ केलंय, चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी आपण बघतोय क्षेत्ररक्षक प्रेक्षकांच्या मध्ये आहे आणि तो जेल खूप सुंदर पद्धतीने आशुतोष घेत असताना. आणि ही जी ब्रेक थ्रू हवं होती, कारण दोन्ही फलंदाज प्रयत्न करत होते या ठिकाणी, कारण सामना षटक सुरू झाला तेव्हा 18 चेंडू 43 धावांची गरज होती. आता परिस्थिती आपण बघतोय मैदानावर धावसंख्या झाली ती आता 17, आता 40 धावांची गरज आहे आणि 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दहीसर म्हणलं की माझे अत्यंत जिवलग मित्र, एकत्र MCA साठी एवढी वर्ष आम्ही काम करतोय. नागेश ठाकूर, वन ऑफ द ब्युटिफुल कोच, व्हेरी अग्रेसिव्ह कोच, ज्यांनी चांगली पिढी सातत्याने घडवली. दुसरं नाव म्हणजे प्रवीण गोगरी, ज्यांनी 8 वर्ष एक्झिक्युटिव्ह कमिटीवर MCA वर काम केलं. या सगळ्यांनी दहीसर स्पोर्ट्स अँड गेम्स अँड फाउंडेशनच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट डेव्हलप केलं दहीसरचं. बिपिन झटाकिया जे लेदर क्रिकेटर सुद्धा आहेत, त्यांचे चिरंजीव सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळतात. वन ऑफ द व्हेरी गुड लिजंड प्लेअर ऑफ दहीसर, यांनी आपल्या संघाला आजही दहीसर बॉयजच्या नावाने जिवंत ठेवले. संख्या झाली ती 17. काल उत्तम बॉयज संघाला तुम्ही पाहिलात, गोडदेवला पाहिलात, राईला पाहिलात, मनोरीला पाहिलात, बाळकोम ठाणे संघ खेळला, नवगड संघ खेळला, आमजा वॉरियर्स मुंब्रा आई संघ या ठिकाणी खेळला. काल नगरसेवक भूषण भोईर ठाणे महानगरपालिकेचे उपस्थित होते. चेंडू ऑफ साइडला खेळले, चेंडू ट्रॅव्हल होतो, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पार वेगाने पोहोचेपर्यंत आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबवलाय त्या ठिकाणी. फिल्डर होते रोहन वेस्ट इंडिजचे एक अतिशय नामांकित खेळाडू होते रोहन कनाय, ज्या नावावरूनच सभिकरणामध्ये सुनील गावस्करने आपल्या मुलाचं नाव रोहन गावस्कर असं ठेवलं. धावसंख्या 19, 14 चेंडू 38 धावा. बीट होत आहेत या ठिकाणी, मात्र 1 धाव नक्कीच पूर्ण होईल. 13 चेंडू 37 धावा. 13 चेंडू ती 37 धावा पूर्ण करेल का कळवा संघासमोर दहीसर संघ? याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. आजही ज्या ज्या वेळेला विक्रमादित्य सुनील गावस्कर वेस्ट इंडिजच्या एअरपोर्टला उतरतात तिथे रेडिओमध्ये त्यांचं आवडतं गाणं लावलं जातं. असं प्रेम वेस्ट इंडिजचं. बोला अशोक, काहीतरी बोलत होता. बाळ, मी इथे सर्वांची नावं घेतोय, कारण ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांची नावं घेणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात प्रथम नाव घेईन मी आदरणीय माजी आमदार आणि लाडकी मीराबाईंचे शेठ गिल्बर्ट जॉन मेंडो साहेब थोड्याच वेळात इथं हजर होत आहेत. त्याचबरोबर केन मार्क डिसोजा, जिनो फॅरो, जिगर शहा.
ओ ब्युटिफुल टायमिंग. थोड्या वेळासाठी युवराज खेळतो का गांगुली खेळतो असा प्रश्न पडला आणि सुंदर टायमिंग या ठिकाणी. लेफ्ट हँडर शॉट या ठिकाणी बघत असताना आपण बघतोय आणि चेंडू खूप डीप मध्ये पाठवायचा असताना हा मैदानावर मिळतोय. मैदानावर तिथे धावसंख्या झाली 26. तर 12 चेंडू बाकी आहेत. धावा हवेत 31. जवळ 16 धावा प्रति षटकाच्या मागे कुटावा लागेल आणि 2 षटकामध्ये 31 धावा म्हटल्यावर मला जसा उल्लेख थोड्या वेळापूर्वी दुपारी मी ज्यावेळेला अमोल मी गप्पा मारत होतो जम्बो त्यावेळेला या सगळ्या आठवणी आम्ही जागृत करत होतो. फार कमी खेळाडू आहेत ज्यांनी 30च्या पलीकडे धावा केले. सतीश धुळे भावपूर्ण श्रद्धांजली. 38 धावा कुठल्या होत्या एका षटकामध्ये टिळकनगरच्या मैदानामध्ये. उमेश मांजरेकर डॉन ब्रँडमॅन ऑफ टेनिस वर्ल्ड यांनी गणेशनगरच्या मैदानावर गोरेगावला बानुदासला 5 षटकार 1 चौकार मारले होते. 34 धावा कुठल्या होत्या. जम्बो जे अंपायरिंग करतायत 28 धावा कुठल्या होत्या. जावेद 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारून त्याने एकंदरीत 36 धावा कुठल्या होत्या. अर्षद होंडो पालघर जिल्ह्याचे एकदा नाही 4 वेळा विक्रम केले त्याने. 6 चेंडू 6 षटकार मारायचे. सम ऑफ द डेंजरस प्लेयर समित डेगले बाहुबली याने सुद्धा चांगले विक्रम केलेत लास्ट ओव्हर्समध्ये. प्रथमेश पवार नाना 38 धावा कुठल्या होत्या 2 षटकात. कारण चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये ते 12 धावा हवेत 31. होऊ शकतात का ऑन द पेपर अशक्य नाही आहे क्रिकेटमध्ये. कुठलीही गोष्ट कधीही घडू शकते. मात्र मीरा मैदानामधले संदीप मात्रने 1 धाव सुद्धा रोखली होती आणि 5 विकेट काढून सामना जिंकून सुद्धा दिला होता. असंही इतिहास आहे. 12 चेंडू 31 धावा. बोलतो ओव्हर द विकेट. क्रिस कॉर्नरवरून चेंडू टाकले. चेंडू स्क्वायर कट केले गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल. मात्र चेंडू जातोय कव्हरला पॉइंटला नाही. फिल्डर होते रोहन. 1 धाव. चेंडू शिल्लक आहेत 11. धावा हवे 30. चेंडूने धावा सांगूया जेणेकरून दोन्ही संघांना नियोजन करायला प्लॅन करायला इम्प्लिमेंट करायला या ठिकाणी सोपं जाईल. सगळ्या कार्यकर्त्यांचे बाइंदर बॉयज क्रिकेट क्लब आणि जे स्पोर्ट्सचे सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतोय. गुड जॉब बॉयज. मीरा भाईंदर सिटीचं नाव चांगल्या आयोजनासाठी नेहमीच ओळखलं जातं. दॅट इज द इमेज बिल्डिंग वी हॅव क्रिएटेड फ्रॉम लास्ट 45 इयर्स आणि ते तुम्ही राखलेलं आहे. पुन्हा एकदा त्याबद्दल थँक्स कृतज्ञता. केनमार्क आर्ची डिसोजा जोनस आर्ची डिसोजा वॅली रॉड्रिक शरद शेट्टी कॅस्पर कार्डोस बोना डिमेलो मयूर जलानी जॉनी मिरांडा संजय केणी राजू कदम अजय बिरजे. बोलू शकत नाही ऐकू शकत नाही मात्र जबरदस्त कार्यकर्ता हा. डॉक्टर अँड्रो स्वच्छ आणि सुंदर मैदान दिसतंय याच्या मागे डॉक्टर अँड्रोचा फार मोठा हात आहे. राहुल नंतर सिद्धित मिशेल गरोडिया काय ड्रोन कॅमेरामधून शॉट्स घेतलेत थोड्या वेळात दाखवतील ते स्क्रीनवरती. मिशेल गरोडिया दीपक भंडारी राकेश डिमेलो. गुड जॉब बॉयज. राउंड द विकेट बॅक टू द बॉलर. अतिशय चतुर आहेत कारण चेंडू ओव्हर पिच देण्यापेक्षा थोड्याशा गुडलेंगच्या पुढे देत असताना फलंदाजाला आमंत्रित केलं ये ये बाहेर आहे आणि पुढे घ्यायला गेले तो टायमिंग नाही झाला शॉट. चेंडू शिल्लक आहे 10-30 धावा. चतुर गोलंदाज मैदानावरती. गोलंदाज आहेत कुंदन. चेंडू शिल्लक आहे 10 धावा हवेत 30 आणि त्याच वेळेला आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व प्रथम नगराध्यक्ष माजी आमदार ज्यांनी स्पोर्ट्सला नेहमीच जास्त महत्त्व दिलं ऑन साईडला खेळलेत 1 धाव पूर्ण होते असं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांचं आगमन. ते स्वतः क्रिकेटर आहेत स्वतः लेग स्पिनर आहेत. वेगवेगळ्या संकल्पना सातत्याने मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून शेटनी राबवल्या. 42 मैदानं चेना ते उत्तरमध्ये रिझर्वेशन टाकण्याची जी संकल्पना आहे आज आपल्या शेटची आहे गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांची. 18 एकर नेताजी सुभाषचंद्र बोसचं सगळ्यात मोठं मैदान वेस्टर्न सबर्ब्समध्ये प्रोजेक्ट करणारे आपले शेट आहेत गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा आहेत. त्यांचं आगमन या ठिकाणी होते. वाय बिकॉज ही इज अ स्पोर्ट्समॅन आणि त्यामुळे हे सगळे सातत्याने स्पोर्ट्ससाठी व्यासपीठ दिलं आणि आपलं लाडकं व्यक्तिमत्व माजी आमदार आणि तसंच प्रथम नगराध्यक्ष त्यांच्या पत्नी प्रथम महापौर होत्या त्यांचं आगमन या ठिकाणी होतंय. ते आम्ही आपले लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांचं मनपूर्वक स्वागत करतो.
हेच ते व्यासपीठ आहे जिथे शेटनी असंख्य 300-400च्या पलीकडे स्पर्धा पार पाडल्या आहेत. क्रॉस द लाईन बोल्ड होत आहेत. शेट आल्यावर गोलंदाज त्या ठिकाणी गिरअप होत असताना क्लीन बॉल करत असतात. आनंदाची गोष्ट अशी आहे की शेट स्वतः लेग स्पिनर आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, शेट जेव्हा नगराध्यक्ष होते त्यांनी एक चांगली संकल्पना सुरू केली होती की नगरसेवकांचा संघ, पोलिसांचा संघ, डॉक्टरांचा संघ, कर्मचाऱ्यांचा संघ, टेंडरचे सगळे कॉन्ट्रॅक्टरचा संघ, अशा सगळ्यांना एकत्र करून एक संकल्पना एका दिवसाची त्यांनी मांडली होती. तो एक मिरवणूक असायची, ते एक गेट टुगेदर असायचं आणि त्यानिमित्ताने शेट सुद्धा आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळायचे. त्याच्या मागे उद्देश काय होता शेटचा? सगळ्यांना बांधून ठेवणं, सगळ्या समाजामधले जे घटक आहेत त्यांना एकत्र करण्याचं काम शेटने केलंय. मीरा भाईंदरमध्ये अत्यंत चांगलं सांगोपणाचं वातावरण ठेवायचं काम त्यांनी केलं वर्षानुवर्ष. आणि आज या वयामध्ये सुद्धा तेवढ्या सुंदर पद्धतीने काम करायचा ते प्रयत्न करतात. त्यांचं ऑफिस तुम्हाला माहिती आहे ओव्हरब्रिजच्या बरोबर खाली त्यांचं ऑफिस आहे. जुनं ऑफिस जे होते पोलीस स्टेशनच्या बाजूला होतं. धावसंख्या झाली मैदानावरती. गिलबर्टजी यांच्या माहितीसाठी दैसर आणि कळवा खेळते. कळवानी 57चं टार्गेट दिले. दैसरला अजूनही 8 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. इच्छरचं क्रीडांगण तुम्ही बघताय. या क्रीडांगणात सगळ्या क्रीडांगणाच्या डेव्हलपमेंटच्या मागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि मला आठवतंय की जे मॅक्सस मॉल तुम्ही बघताय ती जी जागा आहे ती सुद्धा स्पोर्ट्स अकॅडमीची जागा म्हणून त्यांनी रिझर्वेशन केली. त्याच्यासमोर शहीद भगतसिंग मैदान आहे. करारामध्ये ते कॉर्पोरेशनने मॅक्ससला लीजमध्ये दिली आहे. काल शेटचा आवडता संघ इथे खेळला उत्तम बॉयज. चेंडू ऑफ साइड ऑफ फॉल करून ड्राईव्ह केले. चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी आपण बघतोय मेडावला उचलायला वेळ लागतोय. सोडला का सुटला असा प्रश्न आहे. शेटचा आवडता संघ जर बोलायचं झालं तर उत्तम बॉयज. आवडता कॅप्टन गॅविन फर्नांडिस. आणि या संघाने नेहमीच चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवला. शेटला सांगताना अभिमान वाटतंय की उत्तम बॉयज प्रहार चषकमध्ये तिकडे त्याकडे मॅकमिलन गोविंद त्यांचा संघ क्वालिफाय झालाय. काल या ठिकाणी तो पोहोचला क्वार्टर फायनल पर्यंत. चांगला सामना दाखवला मुंब्रा समोर. 7 चेंडू 27 धावा. बॅकफुटला आले मात्र फटका कन्वर्ट नाही झाले. जास्त लांब जाणारे चेंडू येतोय तो वाईडिश मेडॉनच्या मागे पॅरलल थ्रो येतोय. अच्छा फक्त क्रिकेटच नाही. मला आठवतंय ज्यावेळेला शेट कलाकडा महोत्सवाच्या ओपनिंगला आले आणि कलाकडा महोत्सव ज्योत प्रज्वलित केली. मला विचारलं सुब्रमण्यम एवढ्या मोठ्या प्रमाणात कलाकडा महोत्सव होतो? म्हटलं हो शेट 315 शाळा एकत्र येतात आणि 48 इव्हेंट्स आपण करतो स्पोर्ट्स आणि कल्चरलच्या माध्यमातून. तर चेंडू शिल्लक आहेत 6 धावा अवैध 26 कंपल्सरी. आणि हे 12 वर्ष कलाकडा महोत्सव झालं. आणि अजून एक गोष्ट शेटच्या माध्यमातून मंत्री शेटनीच कोचिंग कॅम्पसाठी आमच्या अकॅडमीला जेव्हा सुभाषचंद्र बोसवर सुरुवात केली अण्णा वैद्य यांच्या शुभहस्ते उद्घाटन झालं. विलास नाईक आपले पहिले क्रिकेटर या परिसरातील लेदर जे उपस्थित होते. आणि त्याच क्रिकेट शिबिराच्या माध्यमातून आपण चांगले खेळाडू मुंबईला देऊ शकलो. रोहित आपल्या मुंबई मीरा भाईंदरच्या मातीतून घडला. हा एक सन्मान आहे, एक प्राईड आणि ऑनर आहे सिटीसाठी आपल्या. आणि इज द कॅप्टन ऑफ इंडिया नाव. संख्या 31. These all are things that happen because of this personality. Why? कारण ते स्वतः स्पोर्ट्समॅन आहेत. कधी नाही म्हणत नाहीत स्पोर्ट्ससाठी. हो टॉप एजला लागतोय. चेंडू फ्लाय होतोय आणि चेंडू गेलाय तो फाईन लेगच्या परिसरामध्ये. त्या ठिकाणी वेगवेगळ्या उचलायला वेळ लागलाय. थ्रो पण चांगला येत नाहीये. धावबाद एकच यष्टी दिसते तरीही गोलंदाजाने उडवलंय. धावबाद होते फलंदाज. एकच धाव पूर्ण झालेले आणि त्यामुळे आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 5 धावा हवेत 25. माझी नगरसेविका नीला सोन्स या ठिकाणी गिल्बर्ट जॉन मेंडोन्झा यांच्याबरोबर बोलत असताना मी जो उल्लेख केला की महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये महिलांची सगळ्यात पहिली संख्या मोठी 50%च्या पलीकडे ती 57% पर्यंत गेली होती. हे पूर्ण भारतामध्ये आपलं पहिली महानगरपालिका आहे ज्यांनी महिलांचा सन्मान फार मोठ्या प्रमाणात केला. पहिली महापौर निर्मला सावळे, नंतर मायरा मेंडोन्झा यांनाही आपण पाहिलं भरपूर वर्ष. या दोन्ही महापौरांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या ज्या नगरसेविका होत्या धावसंख्या झाली ती आपण बघतोय. ती आता 5 चेंडू 25 धावांची गरज आहे.
बॅकफुटला आले, चेंडूला पुल केलंय आणि चेंडू बीट होतोय फिल्डर. 4 धावा मिळणार या ठिकाणी. मात्र या चौकाराने विजय जवळ येणार का असा प्रश्न आहे. मात्र बघूया, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहेत आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा वेद 21. थोड्याच वेळात ज्या कार्यक्रमाची आपल्याला आतुरता आहे तो कार्यक्रम आम्ही थोड्याच वेळात सुरू करणार आहोत. भाईंदर बॉईजचे सर्व लेजेंडरी खेळाडू आपण आज मुख्य व्यासपीठावर पाहतोय आणि त्याच लेजेंडरींचा आपण सन्मान हा या ठिकाणी आपण थोड्याच वेळात करणार आहोत. ऑन साइडला हुक केलंय, अजून एक षटका. 3 चेंडू 15 धावांची आता गरज आहे. क्लोज मॅच होईल असं वाटतंय, कारण या परिसरातील व्यक्तिमत्व गिल्बर्ट जॉन मेंडोझाचं आगमन झाल्यावर फलंदाज सुद्धा त्या ठिकाणी शिफारलेत. अटॅकिंग क्रिकेट दाखवत असताना या ठिकाणी शेठ म्हणतात एवढ्या सगळ्या मेमरीज, एवढ्या सगळ्या आठवणी खूप सुंदर पद्धतीने सांगताय. किती मुलांचे करिअर्स, किती पर्सनॅलिटीचे डेव्हलपमेंट्स, प्रमोशन्स, मग ते लोकप्रतिनिधी असो, सामाजिक कार्यकर्ते असतो, यांच्या माध्यमातून झालेत. 3 चेंडू 15 धावा. इच्छाशक्ती असली, निर्णय क्षमता असला की खूप काही गोष्टी घडतात. आणि गिल्बर्ट जॉन मेंडोझा यांचा एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. 3 चेंडू 15 धावा. जयेंद्र ठाकूरची आठवण झाली. मोरवा बाडच्या मैदानावर अशा परिस्थितीमध्ये सामना काढला होता त्याने. हो, चेंडू दाबून खेळलेत. ऑन साइडला कोणी क्षेत्ररक्षक जवळ नाहीये. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावांसाठी निघतायत. धावादोडीची भीती नाही. 2 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेज आहे. 2 षटकार आले तर 12 होतील. 2 चौकार आले तर 8 होतील. करणार काय असा प्रश्न आहे. गोलंदाज फलंदाज त्या ठिकाणी सिद्धेश आणि कुणाल. सिद्धेश एका बाजूने सातत्याने अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना या ठिकाणी दहिसर संघासाठी कळवा आणि दहिसर अशी मॅच चालू आहे. याच्यानंतर सामना होईल ते मैदानावर दांडी आणि पर-11 दोन्ही कॅप्टनना विनंती तयारीने राहावा. अशोक टॉससाठी तयारीने राहावा. टॉस इथेच घ्या या ठिकाणी शेटच्या समोर, म्हणजे इथे टॉस करता येईल आपल्याला दोन्ही कॅप्टन मध्ये. 2 चेंडू 13 धावा. ओ, मिस टाइम झालाय. चेंडू लेग बिफोर दिलाय पंचानी. अक्रॉस द लाईन खेळायला गेले, त्यामुळे आता फॉर्मॅलिटी फक्त बाकी आहे. 1 चेंडू 13 धावांची गरज आहे. आणि कळवा संघ जसं काल मुंब्राने इम्प्रेस केलं, कळवानी इम्प्रेस केलं, बाळकुमने इम्प्रेस केलं. मात्र काल पॉप्युलर टीम म्हणून जर पाहिलं तर 2 टीमला सन्मान केला. एक उत्तन बॉयज आणि एक आपले भाईंदर स्पोर्ट्स क्लब जी फायनलला गेली काल. या दोन्ही टीमला काल प्रेक्षकाने खूप पसंत केलं आणि त्यांनी निराश पण नाही केलं. दर्शकांच्या माहितीसाठी प्रथम आमदार या शहराचे गिल्बर्ट जॉन मेंडोझा आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना शहराचं करता धरता म्हटलं पाहिजे, कारण अगदी भाईंदरच्या ग्रामपंचायत पासून आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडूला ऑफ साईडला प्लेस केले. फॉर्मॅलिटी फक्त राहिली या ठिकाणी. तर 11 धावांनी हा सामना इथे जिंकतोय कळवा संघ. अभिनंदन त्यांचं गिल्बर्ट जॉन मेंडोझा यांच्या मार्फत. कारण मीरा भाईंदरच्या शहरावर प्रेम नाही तर बाकीच्या बाहेरच्या खेळाडूंवर सुद्धा तेवढाच भरभरून प्रेम त्यांनी अगदी उमेश मांजरेकर पासून, चंद्रकांत शिंदे पासून, विवेक कदम पासून, भरत वाघेला पासून सगळ्या ग्रेट प्लेयर्सवर तेवढंच प्रेम त्याने केलं आणि तेवढाच प्रेमाने त्यांचा विचारपूस केली. आपण या ठिकाणी बालसर थोडंसं थांबवतोय. या ठिकाणी आणखीन एक लेजेंडरी खेळाडू मुकेश गावंड यांचं आगमन झालेलं. मुकेश, विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य VIP डायसवर आसनस्थ व्हावं. 1 मिनिट बरं, 1 मिनिट. चला, भाईंदर बॉयज स्पोर्ट्स क्लबच्या सगळ्या प्लेयरनी वरती यायचंय. गिल्बर्ट जॉन
एक्स क्रिकेटर्स, सगळे एक्स क्रिकेटर्सनी वरती यावं. ऑल एक्स प्लेयर्स ऑफ मीराबाई बाईंदर स्पोर्ट्स क्लब बाईंदर बॉयज, त्यांचा सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांच्या मार्फत. सगळ्या एक्स क्रिकेटर्स यांच्या शुभ हस्ते सन्मान होणार आहे. आपले प्रथम आमदार गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांचा. एरिक अंकल तुम्ही बघताय, डस्टन आहे, क्लॅरी आहे, क्लासो फर्नांडिस आहे. All the old people, you know, they played for Manli Talav Cricket Club, they played for Cross Garden, they played for Binder Boys. हे सगळे शेटला भेटत असताना कारण सगळ्या मुलांचे प्रोग्रेस, प्रगती, चार्ली गोम्स तुम्ही बघताय, वॉल्टर बघताय तुम्ही या ठिकाणी, आणि सगळे या ठिकाणी व्हॅली रॉड्रिक्स, जोनस आर्ची डिसोजा, त्याच्यानंतर हे सगळे खेळाडू, जुने खेळाडू